शिलाई मातेचा सेवेकरी बेझे गावचा सुपुत्र अजय शंकर चव्हाण यांची इंडियन आर्मीमध्ये निवड. गावात जल्लोषमय वातावरण. बेझे गावचे सुपुत्र अजय शंकर चव्हाण यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शौर्य करिअर अकॅडमी नाशिक यांच्या वतीने सायंकाळी 5 ते 7:30 वाजेदरम्यान भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. डीजेच्या तालावर आणि देशभक्तीपर गीतांच्या गजरात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अजय चव्हाण यांच्या यशाचा अभिमान व्यक्त करत नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी त्र्यंबकेश्वर परिसरातील तसेच जिल्ह्यातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजय चव्हाण यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर भारतीय सैन्यात स्थान मिळवून बेझे गावाचे नाव उंचावले आहे. त्यांच्या या यशामुळे गावातील युवकांना प्रेरणा मिळाली असून देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ते आदर्श ठरले आहेत. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजय चव्हाण यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. बेझे ग्रामस्थ, तालुक्यातील नागरिक आणि सर्व शुभेच्छुकांच्या वतीने अजय शंकर चव्हाण यांना मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. देशसेवेच्या या पवित्र कार्यात तुमची वाटचाल यशस्वी हो आणि तुमच्याकडून गाव, तालुका आणि देशाचे नाव अधिक उज्ज्वल हो, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. यावेळी त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर, प्रदेश उपाध्यक्ष संपत नाना सकाळे, मनसेचे युवा नेते आत्माराम मते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माननीय श्री बहिरू पाटील मुळाने, इंजिनियर विनायक माळेकर, सरपंच कैलास पोटिंदे, महिपत अण्णा बोडके, माजी आर्मी परशुराम पवार, अरुण मेढे पाटील, नवनाथ नाना कोठुळे, गोविंद डगळे, उमेश मोरे, मनोहर चव्हाण, उपसरपंच अशोक चव्हाण, गणेश चव्हाण, गोटीराम चव्हाण आदीसह ग्रामस्थांनी अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या. संविधान न्यूजसाठी रामदास शीत, त्र्यंबकेश्वर. आमचा अजय शंकर चव्हाण हा भारतीय सेवेत या ठिकाणी रुजू होतोय. खरं तर ही बेजेकरांसाठी नाही तर त्र्यंबक तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की त्याचे जे काही कष्ट असतील, त्याच्या आईवडिलांचे असेल, त्याचे जे काही शिक्षक असतील, अगदी प्राथमिक शाळेपासूनचे असतील किंवा आता ट्रेनिंगपर्यंतचे असतील, या सगळ्यांचे खऱ्या अर्थानं मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की असे तरुण घडवत असताना खऱ्या अर्थानं घडणारे पण लागतात आणि आज हा अजय घडणाऱ्यांमधला एक झाला आहे. आणि दुसरी अभिमानाची गोष्ट आहे की देशसेवा ही प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. देशसेवा करण्यासाठी तुमची काहीतरी पुण्याई लागते आणि ती पुण्याई या पूर्ण चव्हाण कुटुंबाची असं मला वाटतं. त्याला त्याच्या भविष्यासाठी, देशसेवेसाठी मी पूर्ण त्याला या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, नातेवाईकांच्या वतीनं, मित्रपरिवाराच्या वतीनं, आमच्या मेढे कुटुंबियांच्या वतीनं त्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. बेझे ग्रामपंचायत येथील सुपुत्र अजय चव्हाण, शंकर चव्हाणचे आज भारतीय सेनेमध्ये दाखल झाले. अग्निवीरच्या माध्यमाने आज भारताची सेना प्रत्येक घरातून कसं कसं एक जवान तयार होईल या हिशोबाने अग्निवीर हे केलं, लॉन्च केले. अग्निवीरच्या माध्यमाने प्रत्येक कुटुंबातून जवान जाऊ राहिले की देशाची सेवा घडो. आज शेतकरी कुटुंबातून हा मुलगा अजय चव्हाण हा शेतकरी कुटुंबातला आहे. जे शेती करून जगाचे पोशिंदे आहात शेतकरी, आणि त्याच शेतकरी कुटुंबातून आज मातृभूमीची सेवा करण्यासाठी सिलेक्शन झालंय. आणि आज खूप अभिमानाची गोष्ट आहे की गरीब कुटुंबातीलच जनता, जवान हे मातृभूमीचीच सेवा करतात आणि व्यापारीचे टॅक्स भरून सुद्धा ते या माध्यमाने पण सेवा करतात. प्रत्येकाने आपापल्या माध्यमातून मातृभूमीची सेवा करतात आणि ही सेवा जवान कुटुंबातून अजय निमित्ताने आज ह्या नवीन मुलाला संधी भेटली. अशी संधी प्रत्येक जवानाला, प्रत्येक नवयुगाला ही भेटली पाहिजे आणि त्यांनी कष्ट केले पाहिजे आणि कष्टाचे मानकरी असे त्यांना पदवी भेटतात आणि
जवान म्हणून देशाची आणि मातृभूमीची आणि आईवडिलांची सेवा करण्याची यांना शक्ती देतात. अशी शक्ती परमेश्वर यांना लाभो. प्रत्येक जवानाला हीच अपेक्षा आहे माझ्याकडून की त्यांनी सगळ्यांनी मातृभूमीची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा आणि मेहनत करा आणि व्यसनापासून लांब राहा. पवित्र अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी बेजे गावी श्री शिलाई देवीच्या आशीर्वादाने आज आपल्या बेजे गावचे भूषण चिरंजीव अजय शंकर चव्हाण यांची लष्करामध्ये जी निवड झाली, प्रथमतः मी प्रथम बेजे गावाच्या वतीने, नातेवाईकांच्या वतीने, सर्व मित्र परिवाराच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो. अजयनी जे यश संपादन केलेलं आहे ते महत्त्वाचं म्हणजे त्याचे आजोबा कैलासवासी दामू पाटील चव्हाण यांच्या आशीर्वादाने, तसेच शंकर भाऊ चव्हाण यांचे जे चिरंजीव कष्टकरी जीवन जगत असताना त्यांनी परिस्थिती ती हालाकीची होती, परंतु त्याचे वडील असतील, त्याची आजी असेल, आपली कौसाताई असेल, यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिवस काढून आपला नातू याला सगळं सपोर्ट केला आणि शंकर भाऊंनी, सुभाष भाऊंनी, भगवान भाऊ असतील, सर्व त्यांचे काके सर्वांच्या आशीर्वादाने आज त्यांनी हे जे यश संपादन केलेलं आहे, प्रथमतः जिद्द ही यशाची पायरी आहे आणि ही चिकाटी मनात धरून अजयनी चांगल्या प्रकारचं यश संपादन केलं. देश सेवा हीच ईश्वर सेवा, हीच करी समाज सेवा असे तरुण आपल्या या गावातून, आमच्या गावामध्ये अनेक 4-5 तरुण देखील आर्मीमध्ये, सैन्य दलामध्ये देशसेवा करत आहे. तसेच पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा उमेशनंतर सर्वच मुलं चांगल्या प्रकारची प्रगती करत आहे. खरंच मी श्री शिलाई देवीचं अभिनंदन करेल की आमच्या या बेजे गावावर ही चांगली प्रकारची कृपादृष्टी ठेवून अनेक मुलं तरुण या शौर्य अकॅडमीच्या माध्यमातून म्हणा, अनेक अकॅडमीच्या माध्यमातून म्हणा, त्यांनाही धन्यवाद देतो. चांगल्या प्रकारचे तरुण आमच्या या गावामध्ये घडतायत. तर मी सर्वांच्या वतीने अजयला शुभेच्छा देतो आणि त्याच्या हातून अशीच देशसेवा घडत राहो. तसेच आमच्या या त्र्यंबकेश्वर तालुक्याचे शान पवारसाहेब यांनी सुद्धा उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान चांगल्या प्रकारचं नाव कमावलं, तशीच देशसेवासुद्धा केली. त्यांनाही मी अभिनंदन करतो आणि मी माझ्या गावाच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो.